नमस्कार मित्रांनो, 2026 मध्ये बँकिंग क्षेत्रामध्ये करिअर करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी ही कायमस्वरूपी पदभरती असणार आहे। यामध्ये लिपिक, अधिकारी यांसारखे महत्त्वपूर्ण पदं भरली जाणार आहे, ज्यासाठी उमेदवारांचं वय 21 ते 45 वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। महाराष्ट्रातच परीक्षा आणि महाराष्ट्रातच नोकरी मिळवण्याची एक उत्तम संधी महाराष्ट्रातील तरुणांसाठी मी घेऊन आलेला आहे। यामध्ये नेमकी कसं अप्लाय करायचं, कोण अप्लाय करू शकतं, परीक्षेचं स्वरूप कसं असणार आहे, संपूर्ण माहिती सविस्तरपणे आज आपण बघणार आहोत। यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल, चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो। चला तर सुरू करू आजचा हा व्हिडिओ। नमस्कार मित्रांनो, जसं की तुम्ही अधिकृत PDF मध्ये बघू शकता, संपूर्ण महाराष्ट्रात बँकिंग क्षेत्रामध्ये अग्रगण्य असलेल्या जालना जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेमार्फत ही कायमस्वरूपी पदभरती असणार आहे। तब्बल 70 पदं कायमस्वरूपी पद्धतीने भरली जाणार आहे। सरळ सेवा अशी ही पदभरती आहे आणि यासाठी उमेदवारांनी www.jalanadcc.bank.in या संकेतस्थळावरती जाऊन ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं गरजेचं असणार आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे 7 जुलै 2026 ते 18 जुलै 2026 या कालावधीमध्ये उमेदवारांना अर्ज करता येणार आहे। बाकी संपूर्ण अपडेट तुम्हाला बँकेच्या याच संकेतस्थळावरून दिली जाणार आहे आणि यासाठी या संकेतस्थळाची लिंक मी आपल्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देखील दिलेली आहे। या संदर्भाचे संपूर्ण अपडेट म्हणजे अधिक अपडेट तुम्हाला आपल्या mahajobhub.in या संकेतस्थळावरून देखील घेता येणार आहे। यामध्ये उपव्यवस्थापक या पदाची एक जागा असणार आहे, सहाय्यक व्यवस्थापक एक जागा, बँकिंग ऑफिसर नंबर 1 या पदाच्या 2 जागा, तर बँकिंग ऑफिसर नंबर 2 या पदाच्या 11 जागा तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतात। सर्वाधिक जागा लिपिक या पदाच्या असणार आहे, 55 जागा असणार आहे आणि या जागांचं कॅटेगरी वाईज विभाजन नेमकी कशा पद्धतीने असणार आहे हे देखील तुम्ही या PDF मध्ये बघू शकता। आता मित्रांनो, ही जी सरळ सेवा पदभरती केली जाणार आहे विविध पदांसाठी, नेमकी प्रत्येक पदासाठी काय शैक्षणिक पात्रता उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे हे देखील आपल्याला या ठिकाणी पाहता येईल। पहिलं जे पद आहे उपव्यवस्थापक एक जागा असणार आहे आणि या पदासाठी उमेदवारांचं वय कोणत्याही कॅटेगरीचं उमेदवार असेल तर अशा उमेदवारांचं वय 21 ते 45च्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। या व्यतिरिक्त उमेदवार हा कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून वाणिज्य शाखेतून पदव्युत्तर पदवी पूर्ण असणं गरजेचं असणार आहे। संधी लेखापाल, MBA फायनान्स, MSc कम्प्युटर, ME कम्प्युटर या विषयातून 50% गुणांसहित उमेदवारांची पदव्युत्तर पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे। या व्यतिरिक्त MSCIT किंवा तत्सम शासनमान्य परीक्षा उत्तीर्ण असणं देखील गरजेचं असणार आहे। या पदासाठी 7 वर्षाचा बँकिंग क्षेत्राचा अनुभव मात्र उमेदवारांकडे असणं गरजेचं असणार आहे। नंतर सहाय्यक व्यवस्थापक याही पदासाठी वाणिज्य शाखेतून उमेदवारांची पदव्युत्तर पदवी, यामध्ये संधी लेखापाल, MBA फायनान्स, MSc कम्प्युटर, ME कम्प्युटर या विषयातनं 50% गुणांसहित ही पदवी उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे। या व्यतिरिक्त MSCITचा कोर्स उमेदवारांचा पास असणं गरजेचं असणार आहे किंवा त्या संदर्भाचं सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं असणार आहे। याही पदासाठी 5 वर्षाचा अनुभव उमेदवारांकडे मागितलेला आहे। यामध्ये उमेदवारांचं वय जे आहे ते 21 ते 40 वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। सर्व कॅटेगरीच्या उमेदवारांसाठी हेच वय असणार आहे। त्यानंतर बँकिंग ऑफिसर नंबर 1 या पदासाठी 2 जागा असणार आहे। यामध्ये खुल्या प्रवर्गातील उमेदवारांचं वय 21 ते 40 वर्ष, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांचं वय 21 ते 45 वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे आणि याही पदासाठी वाणिज्य शाखेची पदव्युत्तर पदवी उमेदवारांची असणं गरजेचं असणार आहे। बाकी ॲडिशनल एज्युकेशन देखील तुम्ही या ठिकाणी बघू शकता। MSCITचा कोर्स उमेदवारांचा उत्तीर्ण असणं देखील गरजेचं असणार आहे। याही पदासाठी 3 वर्षाचा अनुभव बँकिंग क्षेत्राचा उमेदवारांकडे असणं आवश्यक असणार आहे। नंतर बँकिंग ऑफिसर नंबर 2 11 जागा असणार आहे। यामध्ये खुल्या प्रवर्ती उमेदवारांचं वय 21 ते 38 वर्ष, तर राखीव प्रवर्ती उमेदवारांचं वय 21 ते 43 वर्षाच्या दरम्यान असणं गरजेचं असणार आहे। 2 वर्षाचा बँकिंग क्षेत्राचा अनुभव आणि कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून 50% गुणांसहित पदवीधर म्हणजे पदवी उमेदवारांची उत्तीर्ण असणं गरजेचं असणार आहे। या व्यतिरिक्त MSCITचा कोर्स देखील तुमचा पास असणं गरजेचं असणार आहे। कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून तुम्ही फक्त पदवी झालेला आहे, MSCITचा कोर्स तुम्ही केलेला आहे, तुम्ही या बँकिंग ऑफिसर नंबर 2 या पदासाठी नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता। यामध्ये शेवटचं जे पद आहे लिपिक, सर्वाधिक जागा असणार आहे, 55 जागा आहे। खुल्या प्रवर्ती उमेदवारांचं वय 21 ते 38, राखीव प्रवर्ती उमेदवारांचं वय 21 ते 43 वर्ष, कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतून पदवी आणि MSCITचा कोर्स जर तुम्ही केलेला असेल
तर तुम्ही नक्कीच ॲप्लिकेशन करू शकता. यामध्ये BCom, MCom, कम्प्युटर, BSc कम्प्युटर, BCA यामधनं जर तुम्ही पदवी असाल तर अशा उमेदवारांना विशेष प्राधान्य या पदांसाठी दिलं जाणार आहे. आता मित्रांनो, या पदांसाठी उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने अर्ज करणं आवश्यक असणार आहे. 3 वर्षाचा तुमचा सर्वात पहिल्यांदा प्रोबेशन पिरियड असणार आहे. या काळात तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने तुम्हाला पदानुसार पेमेंट दिलं जाणार आहे. या 3 वर्षानंतर उमेदवारांचं काम जर समाधानकारक असेल तर अशा उमेदवारांना बँकेमार्फत परमनंट करून बँकेच्या नियमानुसार पगार देखील दिला जाणार आहे. यामध्ये खाली गेल्यानंतर तुम्ही वेतन श्रेणी देखील बघू शकता. आता या पदांसाठी नेमकी कोण अप्लाय करू शकता? यामध्ये जे उमेदवार जालना जिल्ह्यातील आहे अशा उमेदवारांना 70% जागा असणार आहे आणि ऑल ओव्हर महाराष्ट्रातील बाकीच्या जे जिल्ह्यातील उमेदवार आहे अशा उमेदवारांसाठी 30% जागा असणार आहे. वयोमर्यादेच्या बाबतीत बघू शकता प्रत्येक पदासाठी वयोमर्यादा ही वेगवेगळी असणार आहे. पहिले जे 2 पद आहे उपव्यवस्थापक आणि सहाय्यक व्यवस्थापक या दोन्ही पदांसाठी सर्व कॅटेगरीसाठी उमेदवारांचं वय या पद्धतीने असणं गरजेचं असणार आहे. बाकीच्या पदांसाठी खुल्या प्रवर्गातील उमेदवारांसाठी वेगळं वयाची अट असणार आहे, तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी देखील वयाची अट तुम्ही या ठिकाणी बघू शकता. या व्यतिरिक्त माजी सैनिक असतील, दिव्यांग, प्रकल्पग्रस्त उमेदवार, पदवीधर अंशकालीन, खेळाडू उमेदवारांसाठी देखील वयाची विशेष सवलत या ठिकाणी पाहायला मिळते. यामध्ये मित्रांनो खुल्या प्रवर्गातील उमेदवारांना 1,000 रुपये तर राखीव प्रवर्गातील उमेदवारांना 800 रुपये इतकं परीक्षा शुल्क असणार आहे. यामध्ये माजी सैनिक, दिव्यांग उमेदवारांसाठी मात्र कोणत्याही प्रकारचं परीक्षा शुल्क नसणार आहे आणि हे परीक्षा शुल्क उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने पे करणं गरजेचं असणार आहे. आता या पदांसाठी उमेदवारांची ऑनलाईन एक्झाम घेतली जाणार आहे. या एक्झाममध्ये निगेटिव्ह मार्किंग देखील असणार आहे. या व्यतिरिक्त ऑनलाईन एक्झामला क्वालिफाय करतील अशा उमेदवारांना 1:3 या रेशोनुसार कागदपत्र पडताळणी आणि नंतर मुलाखतीला बोलवलं जाणार आहे. त्याच्याच देखील डिटेल्स तुम्ही या ठिकाणी बघू शकता. 10 गुणांची उमेदवारांची मुलाखत असणार आहे. 90 गुणांची साधारणपणे लेखी परीक्षा घेतली जाते, 10 गुणांची मुलाखत घेतली जाते आणि पात्र अशा उमेदवारांची निवड या ठिकाणी केली जाते. बाकी अर्ज करतेवेळी कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल तर दिलेल्या क्रमांकावरती देखील तुम्ही संपर्क साधू शकता. उमेदवारांनी अर्ज करतेवेळी कोणकोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत त्याच्या देखील गाईडलाईन्स तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळणार आहे. अर्ज करण्यासाठी दिलेल्या या संकेतस्थळावरती तुम्हाला यायचं आहे. तुमचा मोबाईल नंबर, तुमचा ईमेल ॲड्रेस, संपूर्ण डिटेल व्यवस्थित फिलअप करून तुमची अर्ज करण्याची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करायची आहे. यामध्ये सर्वात शेवटी परीक्षा शुल्क देखील उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. कागदपत्र पडताळणीच्या वेळेस कोणकोणते कागदपत्र घेऊन जाणं गरजेचं असणार आहे त्याचे देखील डिटेल्स तुम्ही याच PDF मध्ये बघू शकता. तर अशा पद्धतीने मित्रांनो अत्यंत महत्त्वपूर्ण असा हा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच शेअर करा. चॅनलवरती आज पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, कारण असेच महत्त्वपूर्ण जॉब रिलेटेड अपडेट मी नेहमी आपल्यासाठी घेऊन येत असतो. सो थँक्यू फॉर वॉचिंग.